आहाराचा विचार करताना नेहमी याच्यामध्ये किती कॅलरीज आहे, त्याच्यामध्ये किती प्रोटीन्स आहे, त्याच्यामध्ये साखर आहे की नाही हेच आपण बघतो. पण रोजच्या जेवणासाठी लागणाऱ्या तेला तुपासाठी आपण याचा फारसा विचार करताना दिसत नाही. कारण जेवणाची चव आणि त्याची पौष्टिकता तुम्ही कुठलं तेल तूप वापरून ते जेवण बनवताय ह्याच्यावरच अवलंबून असते. तेल आणि तूप जर शुद्ध, फ्लेवरफुल आणि खमंग असेल तर तुमचं जेवण पौष्टिकही बनेल आणि चविष्टही बनेल. बाजारात उपलब्ध असणाऱ्या बऱ्याचशा तेलांवरती हेवी रिफायनिंगच्या प्रक्रिया केलेल्या असतात. त्याचा परिणाम म्हणून त्यातले पोषक घटक, त्याचा नैसर्गिक सुगंध, रंग आणि चवही बदलते. एवढंच नाही तर तेल बियांमधनं जास्तीत जास्त तेल काढण्यासाठी हार्मफुल केमिकल्सचा सुद्धा वापर केला जातो. याचा परिणाम म्हणून तेलातले पोषक घटक, त्याचा नैसर्गिक सुगंध, त्याची नैसर्गिक चव आणि रंगामध्ये सुद्धा फरक पडतो. बाजारामध्ये मिळणारं तूप हे शॉर्टकट पद्धतीने बनवलं जातं, ज्याच्यामध्ये डायरेक्ट सायच घुसळतात आणि त्याचं तूप बनवतात. त्याच्यामुळे काय होतं तर त्या तुपाचे जे चांगले गुणधर्म आहेत तेही नष्ट होतात. ह्याच्यावर उपाय काय तर लाकडी घाण्यावर बनवलेलं तेल, बिलोना म्हणजेच आपली पारंपरिक मेथड वापरून बनवलेलं तूप रोजच्या जेवणासाठी वापरायचं. कल्य तत्वाचं लाकडी घाणा तेल, बिलोना मेथडनी बनवलं गेलेलं गीर गाईचं तूप, हे तेल लाकडी कोलूने संपूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने काळजी घेऊन बनवलेलं आहे आणि यांचं तूप सुद्धा बिलोना मेथडनी बनवलेलं आहे. हे बनवताना कुठल्याही हार्मफुल केमिकल्सचा वापर केलेला नाहीये. त्यामुळे ह्याच्यामधले अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ई, पॉलिफिनॉल सगळं इंटॅक्ट आहे. या तेलाचा आणि तुपाचा रंग आणि याचा खमंग सुगंधच याच्या शुद्धतेची ओळख आहे. एक बाटली, एक इन्ग्रेडियंट आणि कुठलीही भेसळ नाही. म्हणूनच तुमची बॉडी याला खूप चांगल्या पद्धतीने हँडल करते. पण एक डॉक्टर आणि आहार तज्ज्ञ म्हणून मला तुम्हाला इथे एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की कुठलीही गोष्ट कितीही चांगली असली तरी ती जेव्हा तुम्ही प्रमाणात खाता तेव्हाच त्याचा तुमच्या शरीराला फायदा होतो. अति प्रमाणात खाल्लं तर ते अपायकारक असतं.